बळीरामांची भाकणूक. श्री क्षेत्र आदमापूर येथे सर्वात मोठा उत्सव म्हणजे भंडारा उत्सव आणि त्या उत्सवामध्ये करण्यात आलेली भाकणूक म्हणजेच भविष्यवाणी. भाकणूक म्हणजेच भविष्यातील घडू पाहणाऱ्या घटनांची चाहूल, तसेच बळीरामांनी भक्तांना केलेला उपदेश म्हणजेच भाकणूक होय. बळीरामा भविष्यामध्ये काय होणार आहे हे भाकणुकीच्या माध्यमातून सांगत असतात आणि तीच भाकणूक ऐकण्याची सर्व भक्तांना ओढ लागलेली असते. भाकणुकीला सुरुवात करण्याआधी बळीरामांच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय बळीरामा लिहायला विसरू नका. बळीरामांची भाकणूक. चालवीन चालवीन क्रिया चालवीन धोण्याच्या बायाची, मेघ माया आकाशाच्या फाया, बांधा आड बांध शिवा आड शिव, मेघाची कावड गैरहंगामी उदंड आहे, मेघाच्या पोटी आजार आहे. द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा राहिलाय, लागला या दुनिया न्याहाळायला, त्याच्या मागे अंधार पुढे अंधार पडलाय. कोल्हापूरचं राजघराणं क्षत्रिय वंशाचं आहे, नवती नम आत्तिक भूत बरोबर आहे, आदमापूरचा आघात मोठा आहे. माझी विठंबना करशिला तर मातीत मिसळून टाशीला. कांबळ्याच्या गोळ्यात फुलांच्या मायेत पृथ्वीची घडामोड करत बसलो आहे. आदमापूर प्रति तीर्थक्षेत्र शिर्डी होईल, बळीरामांची पुण्यभूमी पवित्र राहील. इथं पिवळ्या भस्माचा जगात महिमा वाढत राहील, बळीरामांचा त्रिभुवनात जय जयकार चालेल. आदमापूरच्या पुजारी मानकऱ्यांना बळीरामांचा आशीर्वाद आहे. आदमापूरच्या सबिना सोहळ्यात फूट पाडशीला तर यमपुरी पाडशीला. इथे 33 कोटी देवांचा दरबार भरलाय. कांबळ्याच्या घोळ्यात फुलांच्या मायेत बसलो आहे, पृथ्वीची घडामोड करत बसलोय. धावण्याला धावीन नवसाला पावीन, ही धर्माची गादी आहे. धर्माच्या गादीला तुम्ही राम राम करा. पिंजऱ्यातला राघू भाषण करील, पहिला मोगरा झुकून जाईल, दुसरा मोगरा मध्यम राहील, उडान मारल, तिसरा मोगरा राजी बसेल. तुम्ही बघाल अश्विनी भरणी, कार्तिकी रोहिणी, मिरगाच्या बहिणी, सरती रोहिणी निघता मिरग, कुणी कोकण बांधारी मिरविल, कुणी पुरी मिरविल. बांधा आड बांध शिवा आड शिव, रोहिणीचा पेरा जसा काय मोत्याचा तुरा, साधल तो सोबती, हातात भाकरी खांद्यावर चाबूक राहील. सडत्या आडद्रा निघता मिरग, मध्यम फाट्याचा पेरा होईल. सडत्या आडद्रा निघता तरणा, आलम दुनियेचा पेरा होईल. पुरी थाऱ्याला बसल, रोहिणीची पेरणी त्याला हातक्याची पुरवणी होईल. देवधान्य मध्यम पिकल, राजधान्य उदंड पिकल, धारण धोरण जगाचे जीवन होईल. खळ्याच्या काठी 3 मापटी म्हणशीला, 3 मापटी म्हणता म्हणता शेरावर येईल, शेर म्हणता म्हणता चित्त्यावर येईल. खरीप भरीप बहुत उदंड पिकेल, जमिनीतील धान्य उदंड पिकेल. तांबडी रास मध्यम पिकल, काळे रास सफल जाईल. मूग तूर सोयाबीन कडधान्य उदंड पिकल, सर्वसामान्य माणसाला पुरावा करेल. डाळीचा भाव तेजीत राहील. पांढरे धान्य उदंड पिकेल, गोरगरीब माणसांना पुरावा करेल. महिन्याचे धान्य इथून पुढे पिकेल, 1.5 महिन्याचे धान्य पिकेल. तांबडी कळे मध्यम पिकेल, काजव्यातून जोकेल. धान्य दारात वैरण सोनात ठेवशिला, वैरण सोन्याची होईल. सांभाळून रहा आणि वैरणीची इथून पुढे चोरी होईल. कानाने ऐकशिला, डोळ्यांनी बघशिला. गव्हाची पेंडी मध्यम पिकेल, बांधा आड बांध शिवा आड शिव. महाराष्ट्र राज्यात नदीजोड प्रकल्प येईल. दुष्काळग्रस्त भाग पाण्याखाली येतील, आनंद नवन होतील. भारत देशात समान नागरी कायदा हक्क येईल. गोरगरीब जनता सुखी राहील, आनंदात राहील. तोरण बांधतील. महाराष्ट्र राज्यात एनरॉनची वीज येईल. लाईटी अभावी जनजीवन विस्कळीत होईल. सीमा प्रश्न राजकीय चर्चेत राहतील. कर्नाटक राज्यात इथून पुढे मोठा गोंधळ चालेल. कर्नाटक राज्यात जलाशयाला मोठं भगदाड पडेल.
कर्नाटक राज्यात चौथाई कोना ओस पडल, जलमय होईल. निपाणी भागात मोठा गोंधळ माजल. अतिरेकी लोक सुटतील, बॉम्बस्फोट करतील, होईल जाळपोळ होईल. दुधाच्या कांड्याने विसाच्या भांड्याने राज्यात राजकारणाला मोठी कलाटणी लागेल. गाई म्हशींचा भाव गगनाला भिडेल. दुधाचा भाव वाढत राहील. आई बापाला ठीक गायाचा सदरा घालशिला. नदीकाठची जमीन ओसाड पडेल. नदीकाठची जमीन ओस पडेल. 12 वर्षाची मुलगी आई होईल. कानाने ऐकशिला, डोळ्यांनी बघशिला. नीतिमत्तेचा खेळ बिघडत चाललेला आहे. उगवत्या सूर्याला संकट पडलं आहे. शर्यतीतला बसव्या तुम्हाला शाप देईल. जाती धर्म बिघडून जातील. जाती धर्मात वैरत्व वाढेल. वैरत्व वाढून हाणामाऱ्या होतील. धरती माता दुभंगून जाईल. धरती मातेतून भुंगे निर्माण होतील. मनुष्याच्या जीवाला हानी पोहोचेल. भारताची सैनिक मृत्यूला भिणार नाहीत. छातीची ढाल करतील. अखेरपर्यंत लढत राहतील. पाकिस्तान राष्ट्राचा चौथाई कोना काबीज करतील. भारताच्या ताब्यात घेतील. भारत मातेचा जय जयकार चालेल. जगातील तापमानाचा धोका वाढेल. जंगलामध्ये आग लागेल. वन्यजीवन विस्कळीत होईल व औषधी वनस्पती पृथ्वीवरून नष्ट होतील. पारवं फूल सुकल जाईल. पिवळे फूल उदंड पिकेल, मोलाने विकेल. पांढरे फूल मध्यम पिकेल. तांबडे फूल उदंड पिकेल. देवधर्माला पुरावा करेल. लुगडी घोंगडी कपडा लत्ता काही वर्षांनी फुकाची होईल. सरकी फुकाची मेंढी मोलाची होईल. जगात मोठे नवल होईल. मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल. जगात त्याची कीर्ती होईल. मेंढीच्या मेंढक्याला माझा आशीर्वाद आहे. मेंढी माऊली सुखाची सावली आहे. मेंढीच्या जीवावर मेंढप्या सुखात राहील. मेंढी बाईला कलम जडल. मेंढी बाईपासून एक वेगळे पैदास निर्माण होईल. मेंढीचा दर 1 लाखाच्या घरात जाईल. धनगराच्या बायाला मेंढी सोन्यापेक्षा पिवळे दिसेल. मेंढीच्या गळ्यात फुलांच्या माळा घालशिला. मेंढी बाई पालखीतून मिरवेल. धनगराचे बाळ मेंढी म्हणून अस्वलाला मिठी मारेल. साखर सम्राटांची खुर्ची डळमळत राहील. साखरेचा भाव तेजीमंदीत राहील. शेतकरी वर्ग रात्रंदिवस काबाड कष्ट करतील. ढोरगुरं घेतील. निधा करतील. दूध दुभत करतील. दुधापासून डेअरी चालवतील. डेअरीचा मॅनेजर मलई खाईल व दूध उत्पादक कर्जात जाईल. शुगर फॅक्टरीचा मॅनेजर आनंदात राहील. साखरेचा भाव काही दिवस उच्चांक गाठेल. साखरेचे पोते मोलाने विकेल. गोळ्याचा भाव वाढत राहील. रस भांडे उदंड पिकेल. रसाला धारण माणसाला मरण येईल. उसाचा काऊस होईल. रस्त्यावर पडेल. सरते शेवटी औषधाला मिळणार नाही. उसासाठी राज्यात आंदोलने निघतील. गावोगावी खेडोपाडी दंगाधोपा जाळपोळ होईल. मांडवाच्या दारी 3000 म्हणशीला. 3500 म्हणशीला. 3500 म्हणता म्हणता 3400 वर येईल. चढेल उतरेल. 3400 म्हणता 3300 वर येईल. चढेल उतरेल. तंबाखूची पेंडी मध्यम पिकेल. बांधा आड बांध शिवा आड शेव. तंबाखूचा भाव गगनाला भिडेल. तंबाखूचा बंबाखू होईल. तंबाखूपासून घर बर्बाद होईल. मांडवाच्या दारी 3300 म्हणता 3200 वर येईल. 3200 म्हणता 3000 वर येईल. चढेल उतरेल. कळपातला बकरा कळपात लढाई करेल. मोडदे पडतील. दुनिया कालवेल. माईचे लेकरू माईला ओळखायचे नाही. गाईचे वासरू गाईला भेटणार नाही. दुनियेत धुंदकारी पडेल. वांग्याच्या झाडाला शिडी लावशिला. चालता बोलता मनुष्याचा प्राण जाईल. उशाची भाकरी उशाला राहील. माझे माझे म्हणू नका, हे भ्रांतीचे ओझे होईल. हा पाण्याचा बुडबुडा आहे. पाण्याचा कप विकत मिळेल.
जाय, ताप, खोकला, उदंड आहे. 18 तऱ्हेचा मनुष्याला आजार होईल. आडे चुकेल पण खेडे चुकणार नाही. आपली जागा 3.5 हात आहे. 5ही बोटांनी मनुष्याने व्यवहार करावा. लाकूड सोन्याचे होईल, सांभाळून रहा. कोरिया, चीन देश जगासाठी घातक ठरतील. भारत पाकिस्तान छुपे युद्ध सुरूच राहील. शहरे उद्ध्वस्त होतील. चीन देश भारतावर आक्रमण करेल. भारतीय सैनिक छातीची ढाल करून लढत राहतील. भारतीय सैनिक देशावर होणारे आक्रमण परतवून लावतील. अनेक देश एकमेकांशी युद्ध करतील. युद्ध खेळण्याची जणू स्पर्धाच लागेल. दुनिया पेटेल, काय रात्र येईल, सावध रहा. भारत पाकिस्तानच्या सीमेवर छुपे युद्ध सुरू राहील. चीनचा भारतावर हल्ला होईल. कोरिया, चीन देश जगासाठी क्लेशदायक ठरतील. भारतावर आक्रमण करतील. भारतीय सैनिक हल्ले परतवून लावतील. विजयीचा पताका फडकवतील. तिरंगा ध्वज आनंदात राहील. अनेक जग हिंदू धर्माची स्थापना करतील. हिंदू संस्कृतीचा स्वीकार करतील. हिंदू धर्माला चांगले दिवस येतील. देश व राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल. राजकारणी नेते मंडळी या पक्षातून त्या पक्षात कोलांट्या उड्या मारत राहतील. राजकारणी सत्ता संपत्तीच्या मागे लागतील. सत्तेच्या बाजारात राजकीय नेते विकत मिळतील. पक्षनिष्ठ घाण ठेवतील. राजकारणात पैसे न खाणारा मनुष्य सापडणार नाही. राजकारणात छोटे पक्ष आघाडी घेतील. दिल्लीच्या गादीसाठी मोठी चढाओढ लागेल. राज्याच्या राजकारणात गोंधळ होईल. सत्तेचे सिंहासन डळमळत राहील. राजकारणात लोक देवाधर्माला विसरून जातील. भ्रष्टाचार उदंड होईल. नेते मंडळे तुरुंगात जातील. महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होईल. सीमा भागात मोठा गोंधळ होईल. गुंडांचे राज्य येतील. जातीवाचक राजकारणाला ऊत येईल. जातीवादक राजकारण सुरू होईल. जातीवाचक राजकारणाला ऊत येईल. जगात डोंगरा एवढं पाप वाढले आहे. दोऱ्या एवढं पुण्य शिल्लक आहे. कोल्हापूरच्या देवीला संकट पडलंय. तिच्या डोळ्यातून रात्री पाणी येतंय. चंद्रसूर्याची टक्कर लागेल. 3 दिवस रात्र जगामध्ये अंधार पडेल. साताऱ्याच्या गादीवर फुले पडतील. सत्यानं वागा, गर्वाने वागाल तर फसाल. वारा वावटळ उदंड होतील. काळ्या खडक्याच्या लाह्या उडतील. विजेने मोठे नुकसान होईल. पायमामा यांच्या बकऱ्यात कळपातल्या मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल. दुनियेत नवल होईल. तरुण पिढी वाम मार्गाला लागेल. रेल्वे मोटार यांचे मोठमोठे अपघात होतील. नीतिमत्ता बाळगा. 5 बोटाने धर्म करा. धर्माची बाजू पुढे न्या. 3 महिन्याचे धान्य पिकेल. खरीप भरीप बहुत होईल. तांबडे रास मध्यंतरी पिकेल. धान्य उदंड पिकेल. गवताची पेंडी मध्यम पिकेल. धान्य दारात वैरण कोणात ठेवशिला. धान्य महागेल. जगणं मुश्किल होईल. ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल. तांबे लोखंड मोलाने विकेल. शेतीचा भाव वाढत राहील. पैशाच्या जोरावर न्याय दिला जाईल. माणूस कागदाचा गोडा नाचवेल. दागिने पैसे फुकाचे होतील. वैरणीचा भाव वाढत राहील. वैरण धान्याची चोरी होईल. सांभाळून ठेवा. तांबडी रास मध्यम पिकल. पांढरं धान्य मोलाने विकेल. बैलांची किंमत बकऱ्याला. बकऱ्याची किंमत कोंबड्याला. बकऱ्यांची किंमत लाखावर जाईल. मनुष्य जंगलात जाईल. जंगलातील पशुपक्षी गावात येतील. वाड्या वस्त्या ओस पडतील. मेघाची वाट पाहाल. पाऊस पाऊस पाणी पाणी म्हणाल. पाण्याचा कप विकत मिळेल. कर्नाटक राज्यातील जलाशयाला मोठं भगदाड पडेल. भूभाग जलमय होईल. नदीला कुलपे पडतील. पाण्यासाठी मोठी आंदोलने होतील. सागरी संपत्तीचा नाश होईल. उन्हाळ्याचा पावसाळा, पावसाळ्याचा उन्हाळा होईल. धर्माचा पाऊस कर्माचं पीक होईल.
पाण्याचा कप विकत मिळेल. मनुष्याला 18 तऱ्हेचा आजार होईल. डॉक्टर लोक हात टेकतील. उसाचा काऊस होईल. साखरेचा दर कमी जास्त राहील. शुगर फॅक्टरीचा मॅनेजर आनंदात राहील. साखर सम्राटांची खुर्ची गळमळत राहील. ऊस दुधाने राज्यात गोंधळ माजेल. शेतकरी चिंतेत राहतील. मनुष्याला बुद्धी जास्त, आयुष्य कमी होईल. विज्ञानाची प्रगती माणसाला घातक ठरेल. विज्ञानाच्या प्रगतीमुळे मनुष्य परावलंबी होईल. आगामी काळात पृथ्वी सोडून मनुष्य परग्रहावर राहायला जाईल. बाळमामा शेषनागाचा अवतार आहे. आदमापूर गावात बाळमामांनी निशाण रोवले. बाळमामांचं इथं ठाण मांडले. बाळमामांचा त्रिभुवनात जय जयकार चालेल. आदमापूर बाळमामांची पवित्र भूमी पुण्य राहील. या गावचा महिमा जगात वाढत राहील. आदमापूर तीर्थक्षेत्र प्रति पंढरपूर होईल. एकीनं वागा, राजकारण आणशिला करशिला तर माझ्याशी गाठ आहे. पिवळ्या भस्माचा महिमा वाढत राहील. भगवा झेंडा राज्य करेल, गिरवेल. कोल्हापूरचे राजघराणे क्षत्रिय वंशाचे आहे. धर्माची गादी आहे, तिला रामराम करा. आदमापूरवर माझा आशीर्वाद राहील. गाई म्हशीला गहू घालशिला, रेड्या पाड्याला पद घालशिला. गाढवाला घोडे केलायसा, घोड्याला गाढव केलायसा. कापाकापी चेपाचेपी येईल. चैत्राच्या महिन्यात गायी माळ्याला जातील. 9 वर्षांची मुलगी भरतार मागील. संतांच्या भूमीत पापाचा घडा भरत राहिलाय. दागिने पैसे मनुष्याला घातक ठरतील. घरातला मनुष्य परत येईल अशी आशा धरू नका. तांबे लोखंड मोलाने विकेल. सोनं रूप फुकट होईल. चांदीचा भाव वाढत राहील. राजकारणात मोठा बिघोड होईल. राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करत राहतील. कोलांट्या उड्या मारत राहतील. राजकीय नेते सत्ता संपत्तीच्या जोरावर देशाचा बाजार मांडतील. काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष सत्तेपासून 4 हात लांब राहील. राजकीय नेते या पक्षात त्या पक्षात प्रवेश करतील. कोलांट्या उड्या मारत राहतील. तोंड घशी पडतील. स्त्रीवर्ग राजकारणात मोठी बाजी मारेल. ऐका बायांनो, ऐका तान्ह्यांनो, राजकारणात भगवा झेंडा दौलाने मिरवेल. इतर पक्ष चिंतेत राहतील. नोकर वर्ग समाज खाईल. देशात पैसे न खाणारा मनुष्य सापडणार नाही. 12 महिने लग्नकार्य चालतील. काँग्रेस पक्षात 2 गट पडून भांडणे लागतील. पंच लोक दोन्हीकडील लाच खाऊन भांडणे लावतील. पैशाच्या जोरावर मनुष्याला न्याय मिळणार नाही. खऱ्याचे खोटे, खोट्याचे खरे होईल. महागाईचा भस्मासूर वाढेल. गोरगरीब माणसांना जगणे मुश्किल होईल. चीन राष्ट्र भारताच्या हद्दीत बंडखोर करेल. नेपाळ हद्दीत हल्ला करेल. गुंडांचं राज्य चालेल. अतिरेकी लोक सुटतील. मोठा घोटाळा करून जातील. बॉम्बस्फोट होतील. दिल्लीच्या गादीला धक्का बसेल. भारत पाकिस्तान सीमेवर रणधुमाळी घुमेल. आई बहिणींच्या आबरू लुटतील. आंतरराष्ट्रीय जगाची बाजारपेठ बंद पडेल. मुस्लिम राष्ट्र जगातून उद्ध्वस्त होतील. जगाच्या नकाशातून पुसून जातील. 10 सेंटीमीटर कपडे घालणारा मनुष्य जन्माला येईल. सुनामी होईल. वादळ भूकंप याने मनुष्याची उलथापालथ होईल. कृष्णेच्या काठी 9 लाख हजार बांगड्या फुटतील. रक्ताची पाट वाहतील. उगवता पेटेल, मावळता विझेल. अलमदुनेचा 4थाई कोना ओसाड पडेल. एक पुरुषाला 7 बायका होतील. पुरुष झाडाच्या शेंड्याला चढून बसतील. नवऱ्याला बायको थोबाडीत मारेल. नदीचा माय मायेची नदी होईल. नदीला कुलप पडतील. नावबाई सत्पन आहे. जगात मोठं नवल होईल. भाऊ बहिणीचं प्रेम प्रकरण चालल. प्रेम प्रकरणातून लग्न कार्य होतील. भाऊ बहिणीच्या नात्याला कलंक लागेल. कायमा फासेल. भावाला बहीण ओळखेना झालिया. सासू सासऱ्याला सून ओळखेना झालिया. जगात धर्म बुडून गेलाय. पापाचा घडा भरत आलाय.
डोंगरा एवढं पाप, दोऱ्या एवढं पुण्य शिल्लक आहे. दोऱ्याच्या आधारावर डोंगर तरलाय, शेषाच्या कडीवर धरती माता तरलिया. दिवसाआड दिवस पाप वाढत राहील. ऋषीमुनींना मोठं संकट पडलं आहे. इंद्रसभेच्या देवाला धावा करशिला. सूर्यचंद्र काही वर्षांनी एकत्र येतील. दोघांची टक्कर लागेल. पृथ्वी गडप होईल. सांभाळून रहा. पृथ्वीचा करार संपत आलेला आहे. एक तारणार, कयप मारणार. कयप तारणार, कयपातला एक हुडकून मारणार. ज्याच्या अंगी भक्ती तो सुखाने खाणार. कोकणातला बसवा सरहद्दीवर येईल. देशातला बसव सरहद्दीवर येईल. त्यांची टक्कर लागेल. शिराचा चेंडू अश्रू धुरांच्या नाया. कागदाचा घोडा मनुष्याला खळे लावेल. मोठे लोक दारात बसतील. कामगार लोक घरात दडून बसतील. संपहार तालाची पाये देशावर येईल. दुनिया पेटेल. काय रात्र येईल. अकस्मात तारा तुटेल. जंगलातले पक्षी गावात येतील. धुमाकूळ करतील. गावातील मनुष्य भयभीत होतील. उगवते पेटेल. मावळते विझेल. आलम दुनियेत कोणा ओसाड पडेल. बैलाची किंमत बकऱ्याला येईल. बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल. कोंबडा मनुष्याच्या पाठी लागेल. उसापासून रोगराई वाढत राहील. 12 वर्षाचे बालपण खेळत राहील. 24 वर्षाचे तरुणपण काबाड कष्ट करेल. 35 वर्षात म्हातारपण येईल. मनुष्याला बुद्धी जास्त, आयुष्य कमी राहील. मायेची नदी नदीचा माय होईल. नदीबाईला कुलप पडतील. वीजबाईला मोठा कलाटा होईल. जमिनीतील संपत्ती नाश पावेल. स्मगलर लोकांची मोठी हत्या होईल. माधव राज्य येईल. इजडे नाचतील. जगात मोठे नवल होईल. भाऊ बहिणीचे प्रेम प्रकरण चालेल. लग्न कार्य होतील. मुखात तुम्ही भगवंताचे नाव घ्या आणि कर्म करत राहा. धरती मातेवर पाप वाढत राहील. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गोंधळ माजल. शेतीसाठी खून पडतील. कागदाचा घोडा मनुष्याला खळे लावेल. दात पाडील. काळे कांडी पोटाशी धरावी. जतन करावी. घरातील लक्ष्मी दडून बसली आहे. रानातली लक्ष्मी पळून खेळते आहे. 12 बाजार मांडून एक बाजार भरेल. 12 बाजार फिरून एक बसवा मिळेल. एक आऊत चौघात होईल. कोळंब्याच्या बायाला विचार पडलाय. बसव्याचे शिंगट सोन्याचे होईल. बसव राजा पालखीतून मिरवल. जग दुनियेत 3 राजे आहेत. पहिला मेघराजा. दुसरा बसवराजा. दुसरा कुणबी राजा. कुणब्याच्या बायाला माझा आशीर्वाद आहे. राजकारणात तुम्ही देवाधर्माला विसरून जाशीला. मेघराज्यात पाप धुवून जाईल. पाऊस पाऊस, पाणी पाणी, कालवा कालव करशीला. उन्हाळ्याचा पावसाळा, पावसाळ्याचा उन्हाळा होईल. कर्माचा पाऊस, धर्माची पीक होईल. पावसाअभावी पेरणीच्या ऋतूत बदल होत जातील. शिवाजी महाराज कोणाच्या तरी पोटी जन्म घेतील. भगवा झेंडा राज्य करेल. थराचा धोंडा थराला बसेल. वस्त्र उद्योग मोठ्या अडचणीत येतील. सुताचा दलाल दिवस काढत राहील. 9 खंड पृथ्वी, 10वी खंड काशी. बरोबर आहे. 10व्या काशीत माझं दप्तर आहे. जगाचे भविष्य चालले आहे. काळ्या खडकाच्या लाह्या उडतील. डोंगर पर्वत वाफेने जातील. डोंगराचा डोंगर होईल. खडकाच्या मायाला धडका खाशीला. कोल्हापूरच्या गादीवर मुंगळे पडतील. कोल्हापूरच्या गादीला संकट येईल. रात्री 12च्या वेळेला नेत्रातून पाणी पडत आहे. परमेश्वर निवारा करेल. साताऱ्याच्या गादीवर फुले पडतील. भाकरीवरची भाजी सांभाळून खा. तुम्ही इथे एकीने राहा. मी थोरला तू थोरला म्हणू नका. लहानाचा मोठा, मोठ्याचा लहान होईल. ही मुंबई हायकोर्ट आहे. निवाडा करायला लागलोय. विषाचा पेला आहे. खैराचा इंगोळ आहे. लई वाईट आहे. बोराटीचा काटा आहे. तुमचं दुःख पायाशी घेईन. माझ्या झोळीतलं 2 शिंपी तुम्हाला देईन. करशीला सेवा तर खाशीला मेवा.
कांबळ्याचा शेवट घालीन, पोटाशी धरीन, जतन करीन, पांढरीची राखण करीन, छाया धरीन, गावातली इडापिडा दूर करीन, 12 बलुतेदारांना सुखी ठेवीन, गावात रिद्धी सिद्धी नांदन करीन, पांढरीची राखण करीन. ही अशी श्री संत बाळूमामांची भाकणूक आहे. जर तुम्ही पेजवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. जय बाळूमामा.